वेलकम बॅक टू माय ब्लॉगिंग चॅनल। तर गाईज आजची डेट आहे 25 आणि आता आरतीबेनचे ते डेकोरेशन चालले आणि ते तुम्ही बघा, कारण की आता 27ला गणपती आले आणि 2च दिवस बाकी अजून डेकोरेशन चालू आहे। सो मी दाखवते त्यांचं गोंगाट चालले। सो कंटिन्यू। बघा इथं आरती वहिनी आणि इथं फुल घेऊन आणि इथं बाप्पा बसतील। अजून मखार बघू शकता अजून चालू आहे। हे काय आहे आणि इथे बघू शकता इथं ही सगळी फुलं जोडतात आणि इथं सगळं चालू आहे डेकोरेशन। आणि ही आमची दीदा बघू शकता, हिरोईन आमचा छोटासा बाला सगळे को काही ना काही पास करतो इकडून तिकडून फुला। ये बच्चा बहुत मेहनत कर रहा है। ये देखो, ये बच्चा बहुत मेहनत कर रहा है, लेकिन इसके वीडियो में एक भी लाइक नहीं है। लडू नको मला मम्मी पाण्याला चालले लड। तर गाईज काल आम्ही आरती बहिणी संचीतून आलो आणि रात्री खूप लेट झालता, 3 वाजले, त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यूच नाही केला आणि आज डायरेक्ट मामांची इथे ब्लॉग कंटिन्यू करते। आणि इथे सगळी बसलेत बघू शकता, हर्षल दादा, मनेरी आणि हेमा दीदी आणि सर्वेश आणि भाविका दीदी आणि भव्य आमचा मखार बघा गाईज। तर गाईज आता आमच्या मामाचा बर्थडे चालू होईल 12 वाजता। आता इथे सगळी बसतील आणि जरा विशेष वगैरे देतील मामाला, ते तुम्ही बघा। यो सर्वेश बघा आमचा काय चाललंय भाई, आता घेऊन पडतो बघा इकडे बघ, सर्वेश इथं बघ काय चाललंय बघा। पण असं करू नये, हा वॉर्निंग आहे, करू नये। हा आम्ही लिहून देऊ, नाही तर परत बोला दाखव त्याला। सॉरी, ही दोघं आलेली आहे बघा, मामा आणि हर्षल दादा। आमच्या मामाचा बर्थडे आहे आज आणि गणपतींचा पहिला दिवस आहे आणि इथे बघू शकता सगळी। आणि इथे सेलिब्रेशनची व्हिडिओ मी आता लावेन।
गाईस ऍक्च्युली आहे ना, काल आम्ही किती 4 का 5ला झोपलो आणि लवकर उठलोच ना. बाकी सगळी उठली आणि गणपती बाप्पाचं वेलकम पण केला, आगमन केला आणि पूजा वगैरे सगळं झाला. आणि मी आत्ता उठल्या आणि थोडेसे मोदक वगैरे पण बनवले आहेत. ते मी मोदकचे शूट्स टाकेन आणि आता आपण जाऊ गणपती बाप्पाला बघायला. आणि मी अजूनमध्ये बघितला नाही, सो लेट मी गो. गाईज आम्ही खाली आलो आणि इथे बघू शकता काय चाललंय. इथे पूजेचे सामान आहेत सगळं, देवाचे पूजेचे सामानाची तयारी चालू आहे आणि पूजा करू. भटजीचा वेट करत आहोत. हे मामाचा बर्थडे, इकडे मामा. हा मामा फिरतात. फर्स्ट टाइम मामाने ब्लॅक घातलेला आहे. हो फॉर्च्यूनचा आपल्याला ऍपलचा मोबाईल नवीन आला. नंतर कलियुगे प्रथमचाणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारणे देशे रामचक्रे गोदावऱ्या दक्षिणे श्री या स्मरेत पुंडलिकाक्ष सभाभ्यंतर शुची अपवित्र पवित्र वा सर्वावस्था. तर गाईज आमची तर पूजा झाली आणि हे बघा आजा मामा हाय करत आलं तेवढे लांबशी. आणि ही संस्कृती दिदी, भव्य दिदी आणि दर्शना दिदी, ही भूमिका दिदी, मनवेदी आणि हेमा दिदी. हाय गाईज. आणि ही दर्शना दिदी पोज देऊन रेडी आहे. फोटोग्राफर इज देअर. तर गाईज आता मी इथे टाइमपास करता बसल्या, सो मी आता जे पुढे आम्ही काय करू ते मी कंटिन्यू करेन. तर गाईज कौशी आम्ही टाइमपासच करत होतो आणि आता संध्याकाळची आरतीला चाललोय कारण 7 वाजला आलं. सो मी आता आरतीलाच कंटिन्यू करते आणि एवढा कंटाळा आले काय बोलू. सो मी आता आरतीलाच कंटिन्यू करते. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.